अष्टपुत्रे, सगळ्यात जास्त मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हीच विश्वासघात केलात माझा. ए मोनू, झाला का चहा? दे ना मला. वाह, गरम गरम. मोनू काय रे? अरे मोनू, अरे मोनू, काय करतोयस तू? हे माझी नवीन झाडू खराब करून टाकलीस. काय चाललंय काय तुझं? तुमचं हे वागणं मी कधीच विसरणार नाही. अरे तिकडे कुठे बघतोय तुझं? चल इथे जाऊन बस. बस इथे, ठेव दे. झाडूची वाट लावली माझ्या. ए बस 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 मोनू. ए काय होतंय काय तुला? त्याला कसली झाड भरते हो? नाटक करतोय, कामं करावी लागतील म्हणून. आज तुला 50 रुपये देणार नाहीये. त्याची झाडू घेणार आहे मी. हा आई थांब जरा. ए काका, काल काय झालं? काय सांगू तुला दिगू? काही सांगू नकोस. सणसणीत काम कर, बरा होशील तू. थांब ना जरा, थांब थांब. ए मोनू, तुझी गेलेली नोकरी तुला परत मिळाली ना? अरे मग काय प्रॉब्लेम काय आहे? चिंता कसली वाटते तुला आता? दादा, नोकरी परत मिळाली मला, पण मी काल गोडबोलेबाईंशी जे वागलो ना ते. अरे बापरे, म्हणजे काय केलंच काय त्यांना? अरे काय रे? तरी मी तुम्हाला सांगत होते त्याचं लवकर लग्न लावून टाका. अगं वहिनी, तसं काही नाही केलं मी. त्यांची मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. बघितलं बघितलं, काहीतरी उपद्व्याप करून ठेवला असणार नक्की. पण तुम्ही काय काय भोगावं लागणार आहे ना, याच्या पायी आपल्याला माहिती नाही. खरंच कठीण आहे. काय झालं काय तुला? थोडा काल मस्त रोमॅन्टिक डेट वरती गेलेला, तिकडे काही प्रॉब्लेम झाला का? काही टेन्शन घेण्यासारखं झालंय का? अरे तुम्हाला सांगणार नाही तुम्ही सोल्युशन कसं देणार काका? कुठल्या तोंडाने सांगू तुला, मला काही कळत नाही. तू काय रावण आहे का 10 तोंड असायला? एकच तोंड आहे ना, मग सांग ना त्याने. अरे काल काय झालं, काल आम्ही संध्याकाळी त्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो होतो. अपुन बोला तू मेरी लैला, वो बोली फेंकता है साला. अष्टपुत्रे, अपुन जब भी सच्ची बोलता है, ये उसको झूठ काय को लगता है रे? आता मला सांग, कुठल्या तोंडाने जाऊन गोडबोलेबाईंशी बोलू सांग? तू काय रावण आहे का? परत काय तो जोक मारतोस? अरे मी तेच सांगतोय, सगळं चिल आहे. तू उगाच टेन्शन घेतो आणि जे काय झालं ना ते काल झालं. रात गई बात गई, नेक्स्ट मॉर्निंग जिंदगी नाही. आज रूल आहे बाबा आपला, म्हणून आपण असं कायम रिलॅक्स असतो. रिलॅक्स. तुझी गोष्ट वेगळी आहे रे बाबा. मला सांग, काल तुमच्याशी एकदम भारीवाली फ्रेंडशिप झाली की नाही? हो. तुझी हिरोईन तुझ्याशी अशी मस्त बोलत होती का? मस्त. आणि अशी बोलता बोलता मध्ये स्माइल देत होती का? हा, अरे म्हणजे काय, स्माइल वगैरे करून एकदम. अरे भाई, मग लिख केले, सगळं फाईन आहे. ती सगळं विसरली, तूच उगाच घाबरतोय. अरे पण ती असं कसं विसरेल? म्हणजे गोडबोलेबाई असं कसं विसरतील? ए भाई, अहो मॅडम, आता तू विसर. हा, डिरेक्टली मीरा बोल. मीरा. मीरा? डायरेक्ट मीरा? कालच्या प्रकरणानंतर ए मीरा म्हणण्याची माझी हिंमतच नाही रे. मला त्या क्लासमधनं काढून टाकतील परमनंटली. बेटा, ये सब तेरे मन का वहम है. ती जर का तुझी खरी मैत्रीण असेल, तुमच्यातली मैत्री अशी खरी असेल ना, तर कालच्या मॅटरचा तिला काहीही फरक नाही पडणार. हे बघ, एक काम कर, तू असं डिरेक्टली जा आणि असं भीड बिंदास बोल, जसं की काही झालंच नाही. या ऍटिट्यूड मध्ये असं कूल. टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर आहे, अगदी कूल. पण म्हणजे त्यांनी काय होईल का काही? भाई, मी बोलतोय ना, तू विचार करण्याचं काम नको करू. तू डायरेक्ट जा आणि भीड. ठीक आहे, डायरेक्ट जाऊन भिडतो, पण कुठल्या तोंडाने भिडू? तू काय रावण आहेस का? तो डायलॉग किती वेळा मारतोस रे तू? आई आलो. पण दिगू म्हणतो ते बरोबर आहे. गोडबोलेबाईंना फोन करून सॉरी म्हणायला काय हरकत आहे? असं वाटतंय कुठल्या तोंडाने फोन करणार. पण मी काय रावण आहे का? गोडबोलेबाईंनी फोन घेतला नाही, पण काही हरकत नाही.
क्लासमध्ये जाऊन मी त्यांना सॉरी म्हणूच शकतो, समोरासमोर तोंडावर. आपण काय रावण आहे? नको रे रावण आहे का सारखं. पुत्रे पॉझिटिव्ह विचार करा, सगळं छान होणार आहे. चला कामावर जाऊ. तुम्ही आता कशाला आला? तुम्ही म्हणजे ना एक, मला आधी सांग, कुठे चाललायस तू? मी ते तुम्हाला काय सांगू मी कुठे चाललो? मी नाही सांगणार. कळलं मला. तू ती टुकार नोकरी करायला चाललायस ना परत? मला ना मोहन तुझं काही कळतच नाही. अरे काल जिच्याशी तू इतका वाईट वागलास, आज तिच्याकडेच तू काम करायला चाललायस. मी नाही वाईट वागलो, तुम्ही माझ्याकडून ते करवून घेतलं. अरे पण हे तिला कुठे माहितीये? तिच्यासाठी तर गुन्हेगार तूच आहेस. आणि मला नाही वाटत की तुझे ते कालचे प्रताप बघून ती तुला परत कामावर येऊन देईल. अरे दारातूनच हाकलून देईल तुला. अहो मला तुमचं वागणंच कळत नाही. एकीकडे म्हणता तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय, आणि सतत माझं वाईट चिंतता. असं कसं हो? हे बघ मोहन, तोंड उघडण्यासाठी जर नाक दाबावं लागत असेल ना, तर ते जरूर दाबावं, अगदी दाबून धरावं. कधीतरी तोंड उघडेलच ना. आणि जर नसेल उघडत तर माझ्याकडे अजून बरेच मार्ग आहेत. म्हणजे काहीही करून तुम्ही तुमच्या मनासारखं सगळं घडवून घेणार. हे म्हणजे शेळीला वाघाच्या पिंजऱ्यात सोडायचं आणि तिथे सांगायचं इथे बस, तुला काही होणार नाही, आराम कर. म्हणजे माझ्या मनात असो वा नसो तुम्ही माझ्याशी लग्न करणारच, याला काय अर्थ आहे? मलाही तेच म्हणायचंय. हे बघ, मला यातलं काहीच करायचं नाहीये मोहन. तू सहज लग्नाला तयार हो ना माझ्याशी, मग मी माझं वागणं बदलेन. आणि मग बघ तुझं आयुष्य किती सुंदर होऊन जाईल. पण नाही, तुला यातलं काही करायचंच नाहीये, मग माझा पण नाईलाज आहे. तुमच्याशी ना बोलण्याचाच अर्थ नाहीये, मला जाऊ दे. अरे तुला परत अपमान करून घ्यायचाय का? हे बघ, आज जर तू तिथे गेलास ना तर तुझी उरलेली लाज सुद्धा जाईल ना. तुम्ही म्हणता तसं होईलही कदाचित, पण मला काय वाटतं सांगू का? जर का आपली चूक असेल तर ती मोठ्यांनी सगळ्यांच्या समोर कबूल करण्यात काहीही कमीपणा नाहीये, आणि ते मी करीन. पुढे काय करायचं ते मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही हो, मी जातो. अरे तुला काय वाटतं रे, तिथे काय सगळी तुझी वाट बघत असणार आहेत? कोणीही वाट बघत नसेल तुझी तिथे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. अष्टपुत्रे आलेत. कोण? अष्टपुत्रे सर? आणि ते कशाला येतील इथं? अहो आपण त्यांना कामावरून काढलं की नाही? आपण म्हणजे तुम्ही? नाही, ते आजपासून रिझ्यूम करणार आहेत, येतीलच इतक्या. म्हणजे मॅडम तुम्ही अष्टपुत्रे सरांना परत कामावर घेतलंय? कशाला उगाचच मॅडम? कशाला उगाचच म्हणजे? आता माझे सगळे निर्णय तुम्ही घेणार आहात का गुणाजी? कुणाला कामावर ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं हे तुम्ही सांगणार आहात मला? सॉरी सॉरी मॅडम, सॉरी. नाही सॉरी कशाला, तुम्हीच सांभाळा ना क्लास. चुकलो मॅडम, चुकलो. कुणाची पहिलं आणि शेवटचं सांग, स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं, प्रगती करा. होय मॅडम. आलेत का सगळे क्लासमध्ये? होय सगळे आलेत. म्हणजे बघा, म्हात्रे सर आलेत, कामिनी मॅडम पण आल्यात. आल्यापासून सारखं कुणाशी तरी फोनवर बोलतात. काय बोलतात काय बी कळना बघा. आपल्या क्लासचा एक अलिखित नियम आहे, क्लासमध्ये फोन वापरायचा नाही. महत्वाचं काम असेल तरच फोन वापरायचा, हे माहितीये ना तुम्हाला कामिनी मॅडम? हो मॅडम, सॉरी. तुम्ही इथे फोनवर आहात, क्लास कोण सांभाळतंय? मुलं दंगा करत असतील तर? मी बघते ना, मी बघते ना. पटकन. कुणाची? हो मॅडम. अष्टपुत्रे आले की त्यांना लगेच पाठवा आत. होय मॅडम. बोल रे. म्हात्रे सर. अरे बोल ना. अहो सर कुठे आहे सा? अहो लय लोचा झाला इथं. अहो त्या अष्टपुत्रे सरांना आपल्या मॅडमने परत घेतलंय कामावर. काय? अरे गुणाजी काय सकाळी सकाळी लावून आला का तू? अहो सर खबरच अशी आहे की लावली असती तर दाट दिशी उतरली असती. अहो स्वतः मॅडमने मला सांगितलंय अष्टपुत्रे सर येणार आहेत.
आणि आले की लागोला केबिन मध्ये पाठवून त्या भेटायला म्हणून. हो येऊ दे त्या मोनूला. मॅडमच्या केबिन मध्ये जायच्या आधी मीच धरतून असा ठोकतो ना त्याला. कुणाजी हा सर. तू एक काम कर रे, एक खेळा घेऊन ये चांगला. बर. कुठे चाललास? कुठे चाललास? अरे आधी मला भेट. मला भेट. गोड बोले मॅडम बरोबर गाणी म्हणतो. त्यांना घेऊन जेवायला जातो. तुला काय वाटलं मला समजणार नाही? अरे मोनू रिक्षा थांबवा. ठीक आहे. आज म्हात्रे सर खरंच वाट लावणार आहेत माझी. सतत पडतोय. मी काय म्हणते तू घरी जा ना. हे बघ काहीतरी वाईट होण्यापेक्षा ना तू सरळ मागे फिर. अरे अजूनही वेळ नाही गेलीये. तुम्ही का माझ्या वाईटावर टपलाय? अरे मी तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. तुलाच पटत नाही. नाही मला पटत नाही आणि मला पटणारही नाही. मी क्लासमध्ये जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे मग मी पण तुझी मजा बघायला येणार म्हणजे येणार. तेव्हा माझं कुठलंही काम सरळ व्हायच्या ऐवजी त्याच्यात अडथळेच काय येतात नेहमी. अरे बापरे. अरे किती वेळ लागतोय एक खेळा आणायला गुणाजी? म्हातारे सरांचं लक्ष नाही तेवढा आतमध्ये जाऊया. ते मेन कोण आहे इथं? मीच आहे बोला. नाही ते मॅडमना भेटायचं होतं. ते का ते समोर केबिन आहे त्यांची. हा धन्यवाद. मात्र जर आगे खेळा. एवढा वेळ लागतो म्हणजे मला मारायला बेल्ट नव्हता काढला. नाही नाही. अरे तू परत आलास? बरोबर का? तुला काय वाटलं मी तुला सोडेल? अरे मोनू तुला मी आता काही केल्या सोडत नाही. अरे तोंड लपवतो, आवाज बदलून येतो इथं. अरे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. सर प्लीज मारू नका मला. माझं चुकलं पण मला मारू नका प्लीज. म्हात्रे सर इथे नको इथे नको. नंतर बघू आपण. ठीक आहे आत्ता वाचलास तू. आणि एक लक्षात ठेव मोनू, तुझा बॅड पॅच सुरू झालाय. बॅड पॅच. आणि तुझं लक्ष कोणाकडे आहे ना ते पक्क समजलंय मला. अरे माझं सुद्धा बारीक लक्ष आहे त्याच्याकडे. तर एक सांगतो, आता इथं आला म्हणून स्वतःला बाजीगर समजू नको. सर बाजीगर कुठला? माझी नोकरी कायम राहिली तरी खूप आहे. सर प्लीज मारू हो नका. अष्टपुत्रे सर तुमची नोकरी शाबूत आहे. जावा तिकडे मॅडमला भेटून घ्या तुम्ही आधी. नाही आता मॅडमना नाही भेटू शकत. मला वर्गावर जायचंय. मुलं वाट बघत असतील माझी. मी जातो. अरे गुणाजी तू अडवलं म्हणून, नाहीतर या मोनूची चामडी लोळवली असते आता इथं. म्हात्रे सर जाऊ द्या ना. नंतर बघून घेऊ त्याला. फोन अलाउड नाहीये क्लासमध्ये सांगितलं होतं ना तुम्हाला. अहो ऐका तर माझं. हॅलो. अहो अष्टपुत्रे काय करताय हे? काय कुठे काय? आणि असे लपून छपून काय करताय? अहो आता घेतलं ना तुम्हाला ऑफिस मध्ये परत. नोकरी मिळाली ना तुम्हाला मग. अहो मला बोलू तर द्या ना लंके मॅडम. काय झालं ते मी हा मुलांना आज गनिमी कावा शिकवायचा आहे मला. म्हणून मी गनिमी काव्यानी वर्गात जातोय. काय प्रॅक्टिकली आपल्याला माहित पाहिजे ना शिकवण्याच्या आधी. आणि मुलांना हल्ली फार सगळ्या प्रॅक्टिकल लागतात गोष्टी. म्हणून ते हळू. आपण गनिमी कावा हा शत्रूपासून वाचण्यासाठी वापरायचा असतो ना. इथे कोण आहे शत्रू? काय सांगतायत ना मॅडम. पुढे शत्रू म्हणून दत्त असं समोर येऊन उभं राहिले तर शत्रू म्हणून त्या आल्या. काय म्हणालात अष्टपुत्रे? नाही काय नाही मॅडम. ते मला हे हा गनिमी कावा वर्गात शिकवायला जायचंय. तुम्ही गनिमी कावा शिकवायला जातोय. तुम्ही काय असताय? काय बडबडत गेलेली? सॉरी मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा बसा बसा. चला चला आजचा विषय आपण इतिहासात काय शिकणार आहोत? गनिमी कावा. बसा बसा. लिहून घ्यायला सुरुवात करा. गनिमी कावा. गनिमी कावा हे युद्धाचं एक तंत्र आहे. यात आपण शत्रूपासून बचाव करतो.
शत्रूला कळू न देता आपण मोर्चे बांधणी करतो, म्हणजे शत्रूला सुद्धा गुड मॉर्निंग. बसा. गुड मॉर्निंग मॅडम. मी बसणार आहे इथे बसा. क्लास तुमचाच आहे, बसा. प्लीज कंटिन्यू. तर शिकवतो. म्हणजे शत्रूला कल्पना सुद्धा येत नाही, आणि शत्रूला कल्पना नाही आली तर आपला डाव मात्र फसतो. अरे ही तर इथेच येऊन बसली. मोहन, आता ही सगळ्या मुलांसमोर तुला झापणार आणि मग तुझी लाज जाणार. गनिमी कावा युद्धाचं जुनं तंत्र आहे, आणि जुनं ते सोनं. म्हणजे सोन्याचा भाव आता किती वाढलाय तुम्हाला माहितीच आहे ना. आता सोनं काय, घरी सुद्धा आपल्याला कधी कधी सोन्या म्हणतात. सगळे शांत बसा, नाही तर तुमच्या पालकांना बोलू इथे. हा, शांत राहा रे मुलांनो, शांत राहा. अष्टपुत्रे, काय? ऐका ना, तुम्ही क्लास थांबवा आणि माझ्या कॅबिन मध्ये येऊन मला भेटा. हो, पण मॅडम मुलांचं नुकसान होईल. मुलांना आता गनिमी कावा शिकवायचा आहे मला. मी सांगते ना तुम्हाला, कॅबिन मध्ये येऊन भेटा, महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. लवकर. आलोच मुलांनो, आलोच. मैं कम इन मॅडम. या. मॅडम. अष्टपुत्रे, काल रात्री तुम्ही जे काही वागलात ना त्याबद्दल बोलायचे तुमच्याशी. मॅडम, त्याबद्दल खरंच सॉरी मॅडम. माझं चुकलं. मला कल्पनाच नव्हती माझ्या हातून असं काही घडेल. म्हणजे त्यासाठीच मी तुमची माफी मागायला आलोय. प्लीज मॅडम, हवं तर कान धरतो, अंगठे धरून उभा राहतो. मॅडम, माझं चुकलं, मला क्षमा करा. अष्टपुत्रे, शांत व्हा. शांत व्हा. पाणी प्या. पण हे पाणी नको मॅडम, मला क्षमा करा. मी हात जोडून तुमची माफी मागतो मॅडम. अष्टपुत्रे, शांत व्हा. मी शांतच आहे मॅडम, पण तुम्ही मला क्षमा करा. मी सॉरी मॅडम, सॉरी. सॉरी कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काल जे मी वागलो त्याबद्दल. विसरलात का तुम्ही? विसरले? कसं शक्य आहे? हा, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला बोलवलंय ऍक्च्युली. थँक्यू कशाबद्दल? हो अष्टपुत्रे, मी मनापासून थँक्यू म्हणते. तुमचं कालचं वागणं काय माहिती, पण मला फार आवडलं. खरंच खूप खूप आवडलं. खर तर काल रात्री त्या निर्जन रस्त्यावर मला खूप भीती वाटत होती, पण तुम्ही अचानक असं तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू दाखवलात मला. पैलू? हो मग. हो, मला आधी फार विचित्र वाटलं. मला वाटलं अचानक अष्टपुत्रे असे का वागताय, पण नंतर मग मीच एन्जॉय करू लागले नकळत.